नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मैत्रिणींनो, आपली नर्मदा परिक्रमा सुरू आहे. आज परिक्रमेतील आहे 8वा दिवस आणि आपण आलेलो आहोत उज्जैन येथे. तर अगोदर कालभैरवनाथाचं दर्शन घेऊ आणि मग नंतर महाकालेश्वराचं दर्शन घेऊया. लाविले ते भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले ते भस्म. उज्जैनमध्ये काल भैरवनाथाच्या दर्शनाला आलो. सुट्टीचा दिवस असल्यामुळं प्रचंड असं गर्दीचा ओघ होता, खूप गर्दी होती. तर आम्हाला 1.5-2 तास बारीमध्येच उभं राहावं लागलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने काल भैरवनाथाचं दर्शन होऊन आम्ही उज्जैनला महाकालेश्वरला दर्शनाला निघालोय. तर इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता, खूप अशी गर्दी आहे, पाय टाकायला सुद्धा जागा नाही. कसं बसं बारीत उभा राहून आम्ही महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. आपण म्हणतो ना, कुठेही जा पळसाला पाणी 3च आहेत. तर आता या जंगलामध्ये ना खूप असे पळसाचे झाडं आहेत, पण याला एक पान सुद्धा नाही. सगळे फुलं आलेले आहेत, असे लाल केसरी कलरचे. एक कौन सा जिला है बाबा? जबलपुर भेड़ा घाट. हाँ हाँ सरस्वती घाट है. हाँ हाँ सरस्वती मैया या नहीं, ये सरस्वती घाट है. हाँ हाँ हाँ. वो भेड़ा घाट है, अगला वाला धुआंधार है. तर मैत्रिणींनो, आज परिक्रमेमध्ये आपण आलेलो आहोत जबलपूर जिल्ह्यामध्ये आणि भेडा घाट आहे. इथं सरस्वती मैया आणि नर्मदा मैयाचा इथं संगम आहे. तर या संगमावर आपण आता जाणार आहोत. दुपारचा 1 वाजला होता आणि खूप भयंकर अशी उष्णता या भागामध्ये आहे. तर थोडंसं झाडाची सावली पाहून आम्ही गाडी ही सावलीला लावली होती आणि आता आपण जाऊया सरस्वती नदीच्या दर्शनाला. तर तिथं खूप सुंदर असा घाट आहे. तर इथं गाडी सावलीला लावून आम्ही पायी पायी जाणार आहोत सरस्वती नदीच्या संगमावर. गायत्री झाली का झोप? गायत्रीची पहा डोळे. उठा उठा मंडळी, उठा. सारी गर्दी होती. भेडा घाटावर चाललोय. इथून मैयाचं रूप दिसतंय मस्त असं, वाहते गंगा झुळझुळ झुळझुळ. तर लांबूनच कॅमेऱ्यामध्ये टिपलंय मी सरस्वती नदीचं झुळझुळ वाहणारं असं सुंदर असं रूप. मस्त असा खळखळाट आवाज येत होता. आणि या गावामध्ये इथं संगमरवरी दगडाच्या मूर्त्या तयार करतात. तर जागोजागी असे आपल्याला पांढरे ढिगारे दिसणार आणि तिथं लोक मूर्त्या तयार करताना दिसतात. तर पहा, अशा पद्धतीने या संगमरवरी दगडाच्या मूर्त्या तयार करतात. झालं का ते? सरस्वती घाट इकडं. नर्मदा मैयाची मूर्ती बनवित होता ते माणूस. शाडूची नाही, दगडाची, पण ते पांढरे दगड आहे का? दगड आहे. हां हां हां. काय म्हणतात त्याला? संगमनेरी. संगमरवरी दगडाची मूर्ती बनवते, है की नाही? भारी दगड आहे. किती भारी केलं त्याने दगड. हां, मूर्ती मस्त बनवते. बारीक छोटीशी असून किती चांगली. घर कसे आहे त्यांचे? वेगळेच आहेत. भेड़ा घाट.
काय भारी, काय भारी म्हणलं. सरस्वती नदी पण ही आहे, संगमरवर आहे ना ये हाँ ये बनाते ही मूर्ति, तयार केलेली मूर्ति. हाँ तर इथून अमरकंटकचा भाग सुरू झालेला आहे आणि इथं आहे सरस्वती आणि नर्मदा नदीचा संगम आणि जिल्हा आहे जबलपूर. पळसाचं झाड आहे हे, पळसाचं एक सुद्धा पान नाही राहिलं ते पळसाला आता. जबलपूर जिल्ह्यातील इथं भेडा घाट आहे आणि नर्मदेचं सरस्वतीचं संगमात आम्ही हातपाय धुतले फक्त. आता दर्शनाला चाललोय. एकदम थंडगार पाणी होत आहे ना. हो, थंडगार बर्फासारखं छान होतं. लय भारी वाटलं उन्हाचं. खूप उष्णता आहे इकडं खूप. आपण म्हणतो ना कुठेही जा पळसाला पाणी तीनच आहेत. तर आता या जंगलामध्ये ना खूप असे पळसाचे झाडं आहेत, पण याला एक पान सुद्धा नाही. सगळे फुलं आलेले आहेत असे लाल केसरी कलरचे. तर इथं आहे ना थंडगार सावलीला सर्वांनी थोडा वेळ आराम केला आणि एक माणूस आहे ना हरभरा घेऊन चाललेला होता, ओला हरभरा. तर महाराजांनी ना त्याच्याकडून हरभरा विकत घेतला आणि इथं पहा सर्वांनी हरभरा सोललाय, म्हणजे सगळे घाटे तोडून घेतलेत खाण्यासाठी. वेगळंच झाड आहे. झाडच वेगळं आहे, नागिनीसारखे पानं आहे त्याची. हां तर बरंच 2-3 तास आम्ही या झाडाखालीच थांबलो. महाराजांचं प्रवचन झालंय आणि नंतर आता पहा ऋषिकेश महाराज सर्वांना चहा बनवतात, कॉफी बनवतात. महाराजांचं प्रवचन झालं आणि आता छान असं चहा करणार आहेत महाराज. तर आता सगळ्यांना आज महाराजांच्या हातचा चहा प्यायला मिळणार आहे. आणि इथे ना नर्मदा आणि सरस्वतीचा संगम आहे. तर ही जी समोर दिसतंय ना, तर ही सरस्वती नदी आहे. सध्या आता कोरडी आहे. खूप मोठं पूल आहे इकडं. नर्मदे हर, नर्मदे हर महादेव. तर आज रात्रभर आपली गाडी चालणार आहे आणि अमरकंटकला उद्या सकाळी आपण पोहोचणार आहोत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये अमरकंटक पाहणार आहोत आपण. तर जाताना खूप मोठं अमरकंटकचं जंगल आपण पार करणार आहोत. तर आता जबलपूर आलंय, जबलपूर जिल्हा मध्य प्रदेश मधला. तर तुम्हाला चालता चालता मी गाडीतून दाखवलंय रात्रीचं दृश्य जबलपूरचं. रघुनंद आनंद कंद कौशल चंद्र दशरथ नंदन सिरमुकुंद तिलक चार अयार अंगनि भूषण आचार्य तुझ्यासी वेळा बजाना माझ्या कानाचे नाव बरे घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरे घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरे घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरे घ्यावो. या मंदिरामध्ये थांबून आम्ही इथं मैयाची सायंकाळची आरती केली आणि थोडंसं अभंग गवळणी झाल्या. तोपर्यंत
आचारी भाऊंनी स्वयंपाक पण केला होता. तर आज जेवणासाठी छान अशी मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी होत्या. तर याच मंदिरामध्ये आम्ही संध्याकाळचं जेवण केलं. आणि आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत अमरकंटकला. तर तो व्हिडिओ तुम्ही पहा, एकदम छान असा व्हिडिओ आहे. आणि अमरकंटकचं हे जंगल आता आपण पार केलेलं आहे आणि 6 वाजता आपण पोहोचलेलो आहोत अमरकंटक येथे. तर हे अमरकंटकचं जंगल खूप मोठं असं आहे आणि इथं खूप छोटे छोटे असे वानर आहेत.